नमस्कार मंडळी, आज आपण बघूया की वजन कसं कमी करायचं। आपण डायरेक्ट आपला मुद्दा सुरू करायचा। सर्वांना कसं असं वाटतं की आपण स्लिम दिसावं, फिट दिसावं, काही पण आपण घातलं, कुठलेही कपडे घातले तरी आपल्याला खूपच छान बसावे। स्पेशली लेडीज लोकांना तर वाटतंच की मी साडी घातली किंवा ड्रेस घातला तर मला एकदम सुटसुटीत आणि स्लिम फिट दिसावा, पण त्यासाठी आपल्याला वजन कमी करणं फार महत्त्वाचं असते। आता सर्वांचा प्रश्न हाच असतो की वजन कसं कमी करायचं, आणि सर्वात जास्त तर फॅट आपल्या टमीवर राहतं, बेली फॅट जास्त राहतं। तर ते कसं कमी करायचं, कारण की कसं एक्सरसाइज करून पण बऱ्यांचा प्रश्न राहतो की एक्सरसाइज करून पण माझं वजन कमी होत नाही आहे आणि डाएटिंग करून सुद्धा कमी होत नाही आहे। तर त्यासाठी दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या असतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाइज तर राहतच, आणि डाएट मध्ये काय खायचं आणि काय नाही खायचं या पण गोष्टी फार महत्त्वाच्या असतात। माझे बरेचसे व्हिडिओ आहे की ज्यामध्ये काय खायचं आणि काय नाही खायचं, आणि काय खाल्ल्याने शरीरावर दुष्परिणाम होतात किंवा फॅट वाढतं, आणि काय नाही खाल्ल्याने तुमचं फॅट कमी होतं, असे बरेच व्हिडिओ मी टाकलेले आहे। तर माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। तर चला आपण डायरेक्ट आता आपल्या मुद्द्यावर वळूया की कुठले पदार्थ नाही खाल्ल्याने आपल्या शरीरावरची चरबी कमी होणार, कोणते पदार्थ आपल्याला अवॉइड करायचे आहे। मी हे तर नाही म्हणणार की सगळंच काही कमी करा, पण जे महत्त्वाचे 5 पदार्थ आहेत त्याविषयी मी आज तुमच्याशी बोलणार आहे। महत्त्वाचे 5 पदार्थ तुम्ही हे जर आपल्या खाण्यामध्ये अवॉइड केले तर नक्की तुमच्या शरीरावरची चरबी कमी होणार आहे। तर बघा, सर्वात पहिला पदार्थ म्हणजे बटाटा। बटाटा तुम्हाला माहिती आहे खूप जास्त कार्बोहायड्रेट असतात, आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की जेव्हा पेशंटला शुगर राहते, डायबिटीज राहते, तर त्यांना बटाटा हा वर्ज्य करायला सांगतात, म्हणजे बटाटा बिलकुल खायचा नाही। तसेच बरेच कार्बोहायड्रेटचे जे पदार्थ असतात ते सेवन न करण्यास डॉक्टर त्यांना सांगतात। तर हे तर डायबिटीजच्या पेशंटसाठी झाले, पण अदर जेवढे आपण व्यक्ती आहेत त्यांनी पण कार्बोहायड्रेट हे स्पेशली अवॉइड करायला पाहिजे आपल्या जेवणामधनं। काही पदार्थ तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला शुगर नसणार तर, पण स्पेशली जर तुम्ही अवॉइड केलं तर फारच चांगलं। तर सर्वात पहिला आपण बटाटा पाहूया। तर बटाटा जो आहे हा एक पहिला पदार्थ म्हणजे खाण्यातून बिलकुल तुम्ही टाळा, म्हणजे खायलाच नको तुम्ही। बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट असते, जेणेकरून तुमच्या शरीरावर आणखी फॅट निर्माण होतं, कार्ब्स जमा होतात, त्यामुळे तुमच्या शरीरावर फॅट आणखी जमा होतं। आणि कार्बोहायड्रेट युक्त तुम्ही पदार्थ खाणार, बटाटा हा जो खाणार तुम्ही, तुमच्या शरीरामध्ये कार्ब जाईल आणि फॅट जमा होईल, आणि त्यामध्ये जर तो बटाटा तळण्यात आला, तळलेला जर तुम्ही बटाटा खाल्ला तर आणखी तुमच्या शरीरामध्ये ऑइल जातं। तुम्हाला वाटते की आपण 1-2 बाईट्स खाल्ल्याने काहीच होत नाही, पण 1-2 बाईट्स खाल्ल्यानंतर सुद्धा तुमच्या शरीरामध्ये 200-300 कॅलरी जमा होतात। आणि हे पण तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपलं वजन वाढतं तेव्हा हे डायरेक्ट किलोनी वाढतं, आणि जेव्हा आपल्याला कमी करायचं असतं तर ते ग्रॅमनी कमी होतं। किलोनी तर फास्ट 2 दिवसात तुमचं वेट वाढतं, पण ग्रॅमनी कमी करण्यासाठी ग्रॅमनी जरी कमी होतं तरी त्याला 5-6 दिवस लागतं, म्हणजे अर्धा किलो कमी करण्यासाठी पण 5-6 दिवस तुम्हाला लागतं। हे सर्व लेडीज लोकांना किंवा जेंट्सला सुद्धा माहिती आहे। ज्यांचं वजन फार वाढलेलं आहे त्यांना माहिती आहे की कमी करण्यासाठी किती त्रास होतो। वाढतं तर झपाट्याने, पण कमी मात्र व्हायला बरेच दिवस लागतात। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, कार्बोहायड्रेट युक्त सेवन टाळायचं आहे। हा बटाटा जो आहे यामध्ये भरपूर कार्ब्स असतात, कार्ब्स तुम्हाला टाळायचं आहे खाणं। आणि कार्ब्स टाळणं म्हणजे स्पेशली यासोबत हे जे ऑइली पदार्थ राहतं, म्हणजे बटाटा जो आहे, जो तळलेला बटाटा असतो, जसे फ्रेंच फ्राईज आहे, चिप्स आहे, तर आपण म्हणतो की खूप छान लागतं, आपण टॉकीज मध्ये जातो तर 2-3 बाईट्स खाऊन घ्यावे, काही नाही होत। आपण बरेचसे चिप्सचे पॅकेट वगैरे खाण्यात येते आपल्याकडून, आणि ह्या चिप्स पण असे राहतात, ऑइली पण राहतात आणि बटाट्याचे केलेले राहतात। तर तुम्हाला माहिती आहे की हे खाणं म्हणजे बिलकुल चांगलं नाही। आणि स्पेशली हर एका जे बाहेरचे पदार्थ आहे त्यामध्ये अजिनोमोटोचं सेवन टाकलेलं राहतं, तर अजिनोमोटो जे राहतं ते आपल्या बॉडीसाठी खूप हार्मफुल राहतं। त्याचा पण मी व्हिडिओ आधी टाकलेला आहे की अजिनोमोटो हे आपल्या शरीरासाठी किती घातक राहतं। तर पण आपलं असं आहे की आपल्या तोंडाला चव लागली तर आपण खातोच, पण हे खाणं स्पेशली टाळा। तर तुम्हाला सांगितलं
बटाटा हा टाळा आणि तळलेला बटाटा कोणत्याही प्रकारचे जे पदार्थ असते आणि तुम्ही स्पेशली बाहेर जाता तर मोस्ट ऑफ बटाट्याचेच प्रकार असतात आणि बटाट्याचेच तुम्ही खाता जास्तीत जास्त पदार्थ. टोर्नेडो पोटॅटो झालं, फ्रेंच फ्राईज झाले, आणखी बरेचशा काही गोष्टी आहेत जे तुम्ही खात राहतात आणि मुलांना पण तुमच्या देत राहता. त्याने फॅट तर जमा होतं पण शरीरासाठी पण घातक राहतं. म्हणून आता तुम्हाला जर फॅट कमी करायचं आहे तर सर्वात पहिला पदार्थ म्हणजे तुम्हाला बटाटा टाळावा लागणार. आता आपला पहिला पदार्थ झाला की आपल्याला बटाटा टाळायचा आहे जेवणामधनं, आपल्या खाण्यामधनं. आता दुसरा पदार्थ म्हणजे कोणता? तर दुसरा पदार्थ म्हणजे स्पेशली ऑइली फूड. कुठल्याही प्रकारचे जे ऑइली फूड असते, ऑइली फूड म्हणजे जास्त प्रमाणात तुम्ही जेव्हा ऑइल टाकता, तुमच्या भाजीमध्ये ऑइल टाकता किंवा तळलेले जेवढे पदार्थ तुम्ही सेवन करता ते सहसा तुम्ही टाळावे. कारण तुम्हाला हे तर गोष्ट मी नाही सांगितली तरी सर्वांना माहिती आहे, जेवढे तुम्ही ऑइली पदार्थ खाता तेवढं तुमच्या शरीरामध्ये फॅट जमा होतं, कोलेस्टेरॉल जमा होतं. तर हे कोलेस्टेरॉल पण आपल्या शरीरासाठी चांगलं नाही, आपल्या हार्टसाठी चांगलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फॅट पण जमा होतं. जेवढं तुम्ही हे वर्ज करणार, ऑइली पदार्थ जेवढे आहे तेवढे तुम्ही जर टाळले तर तुमच्या शरीरामधलं फॅट नक्की कमी होणार. तर दुसरा पदार्थ म्हणजे आपल्याला ऑइल हे टाळायचं आहे, म्हणजे तेलकट पदार्थ सगळे खाणं टाळायचे आहे. आता तिसरा पदार्थ म्हणजे कोणता? तिसरा पदार्थ म्हणजे कोल्ड्रिंक्स. बाहेर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही कोल्ड्रिंक्स खूप छान आणि पिता. तुमचे मुलं बाळ जेव्हा मागतात तेव्हा तुम्ही त्यांना पण देता, पण हे शरीरासाठी घातक आहे. जेवढे मी पदार्थ तुम्हाला सांगत आहे हे शरीरासाठी घातकच आहे आणि फॅट पण जमा होतात. तर हे खाऊन काही आपल्याला उपयोगी नाही. तर हे शरीरातून जर तुम्ही शरीरात जाऊ देणे जर तुम्ही टाळले तर तुमच्या बिमाऱ्यांसाठी पण चांगलं आहे, तुम्हाला आजार पण कुठले होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शरीरात फॅट पण जमा होणार नाही. तर तिसरा पदार्थ मी तुम्हाला काय सांगितलेला आहे? कोल्ड्रिंक्स. आणि त्याचसोबत तुम्हाला शुगरवाले सगळे प्रोडक्ट्स आणि त्याचसोबत चॉकलेट्स वगैरे हे सगळे शुगरी पदार्थ टाळायचे आहे. आता कोल्ड्रिंक्स मध्ये खूप जास्त साखर यूज केल्या जाते, साखर पण खूप राहते, खूप गोड राहतं कोल्ड्रिंक्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोडा पण राहतं जे हार्मफुल राहतं आपल्या शरीरासाठी. त्याचसोबत चॉकलेट्स वगैरे जे आहे त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात शुगर राहतं. जेव्हा तुम्ही शरीरामध्ये याचं सेवन करता कोल्ड्रिंक्स त्याचसोबत चॉकलेट्स वगैरे जे तुम्ही घेता तर तुमच्या शरीरामध्ये खूप सारी शुगर जाते. शुगर गेल्याने काय होतं ते फॅटमध्ये निर्माण होतं आणि तुमचं फॅट शरीरामध्ये वाढतं. तर तुम्हाला हे फॅट कमी करण्यासाठी शुगर आणि हे कोल्ड्रिंक्स वगैरे युक्त, चॉकलेट्स युक्त वगैरे सगळे हे पदार्थ टाळावे लागणार. आता चौथा पदार्थ म्हणजे का? चौथा पदार्थ म्हणजे फास्ट फूड. बाहेरचे जे फास्ट फूड आहे तुम्ही खाता, म्हणजे त्यामध्ये बर्गर आलं, पिझ्झा आलं, आणखी जेवढेही तुम्हाला ठेल्यावर जे पदार्थ दिसतात त्यामध्ये मंचुरियन झालं, चायनीज फूड वगैरे सगळे झालेले आहे, नूडल्स वगैरे, हे सगळं तुम्हाला टाळायचं आहे. सिंपल सांगायचं म्हणजे बर्गर, पिझ्झा, मंचुरियन, नूडल्स वगैरे जे काही बाहेरचे पदार्थ आहे, बेकरी फूड म्हटलं जाते फास्ट फूडला, बेकरी फूड, मैद्यायुक्त पदार्थ वगैरे जे आहे ते तुम्हाला टाळायचे आहे. तर मैदायुक्त पदार्थ तुम्हाला आपल्या जेवणामध्ये किंवा खाण्यामध्ये पण सहसा टाळायचे आहे. मैद्याने बनवलेले पदार्थ म्हणजे एक प्रकारे ब्रेड झाले, तुम्ही चहासोबत इझिली ब्रेड खाता, तुम्ही त्याचसोबत चहासोबत बिस्किट खाता, बिस्किट पण मैद्याचे बनलेले राहते, घरी पण तुम्ही काही ना काही मैद्याचे पदार्थ बनवता, ते पण तुम्हाला टाळायचे. बाहेर पण तुम्ही काही ना काही मैद्याचं खातच राहता. फास्ट फूड म्हणजे बेकरी युक्त पदार्थ जेवढे पण आहे जे, आणि बाहेर पण तुम्हाला जर तुम्ही बाहेर गेले तर डीमार्ट मध्ये इकडे तिकडे इझिली अवेलेबल होतं बाहेरचे डायरेक्ट फूड. फ्रेंच फ्राईज झाले, बर्गर झाले, पिझ्झा झाले, बरेचसे तुम्हाला नगेट्स वगैरे मिळतात. तर तुम्ही घरी पॅकेट वगैरे घेऊन येता आणि आपल्या फ्रीजरमध्ये ठेवून ते तळता. तर हे जे पदार्थ आहे हे पण तुमच्या शरीरासाठी खूप हार्मफुल आहे. हे तुम्ही शरीरामध्ये वर्ज करता आणि फॅट पण जमा होता आणि आपल्या बॉडीसाठी खूप हार्मफुल आहे, जेणेकरून तुम्हाला आणखी आजारांकडे तुम्ही वळता आणि स्किनचे पण बरेचसे प्रॉब्लेम्स तयार होते. जर तुम्ही असे पदार्थ खाणार तर तुम्ही आजारांमधून कधीच बाहेर निघू शकणार नाही आणि तुमचं फॅट पण तुम्ही करू शकणार नाही. तर तुम्हाला बटाटा, कोल्ड्रिंक्स, त्याचसोबत तेलकट पदार्थ
शुगरयुक्त पदार्थ आणि फास्ट फूड असे 5 पदार्थ तुम्हाला बिलकुल तुमच्या जेवणामधनं किंवा बाहेर पण तुम्ही खात असणार, हे बिलकुल तुम्हाला वर्ज्य करायचे। ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या शरीरावरचं फॅट वाढत आहे, जमा होत आहे तुमच्या शरीरावर आणि ते कमी करणं म्हणजे फारच तुम्हाला कठीण जात आहे। तर ह्या गोष्टी कमी करण्यासाठी, तुमच्या शरीरावरचं फॅट कमी करण्यासाठी तुम्हाला हे 5 पदार्थ टाळावे लागणार। सर्वात पहिला म्हणजे बटाटा, दुसरा म्हणजे तेलकट, तिसरं म्हणजे कोल्ड ड्रिंक शुगरी युक्त वगैरे, तुम्हाला त्याचसोबत चॉकलेट्स वगैरे आणि फास्ट फूड हे तुम्हाला सर्व टाळावं लागणार। हे जर तुम्ही पदार्थ तुमच्या सेवनातून टाळले की तुमचं वजन बिलकुल कमी होणार। आणि सर्वांना वाटतं की आपलं वजन कमी असावं, स्लिम फिट असावं आणि सुंदर सुंदर साड्या आपल्याला व्हाव्या, असं सर्व लेडीजला वाटतं, पण करणं फार महत्वाचं आहे। जे मी सांगत आहे हे पदार्थ अवॉइड करणं फार महत्वाचं आहे। जोपर्यंत तुम्ही तुमच्या जेवणातून हे पदार्थ कमी करणार नाही किंवा तुम्ही हे टाळणार नाही, तोपर्यंत तुमचं वजन बिलकुल कमी होणार नाही। तर हे 5 पदार्थ तुम्हाला टाळल्यानंतर त्याचसोबत एक्सरसाइज पण थोडीफार करावी लागेल। तर एक्सरसाइज कोणत्या करायच्या आहेत त्या पण मी व्हिडिओ मध्ये टाकलेले आहे। बरेचसे माझे व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओ मध्ये बरेच एक्सरसाइज आहे। आणखी लॉंग व्हिडिओ मध्ये पण मी तुम्हाला काही पदार्थांविषयी पण सांगितलेलं आहे, काय खायचं काय नाही खायचं, एक्सरसाइज कोणत्या करायच्या, ते सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ पाहावे लागणार आणि मला फॉलो करावं लागणार। आणि आता हा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे, समोर पण मी तुम्हाला असे छान व्हिडिओ बनवून देत जाईल की ज्यामध्ये तुम्हाला आहाराविषयी, फॅट कमी करण्याविषयी किंवा गेन करण्याविषयी, आणखी तुम्हाला काही आजारांच्या माहिती लागत असणार तर तुम्ही बिनधास्त मला सांगा, मी तुम्हाला असेच व्हिडिओ नवीन नवीन बनवून देत जाईल। तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।